लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। आम्ही वेतनासाठी 15 दिवस झालं सारखं भेटायला येत आहोत, पण साहेबांची भेट होतच नाही आहे। आणि एक दिवस गुरुवारी आमची भेट झाली, पण त्यावेळेस त्यांनी सांगितलं की लेखाधिकारी जे आहेत त्यांना सांगितले की यांचं वेतन करा, पण हो म्हटले लेखाधिकारी, पण त्यांनी वेतन केलेले नाही। आणि इतर कर्मचाऱ्यांचे वेतन झालेले आहे ऑगस्ट 2025चा, पण आमचा झालेला नाही। त्यासाठी आम्ही वेळोवेळी त्यांना भेटतो, पण त्यांना बजेटच नसते। शिक्षकांना पगार द्यायचा म्हटलं की बजेट नसतं। प्रत्येक वेळेस भेटतो आम्ही, बजेट नाही। अरे हे काय पद्धत झाली? 15 महिने झाले शिक्षक दमसीर म्हणजे वेळ काढत राहायला, पण त्याचं त्यांना गांभीर्य काहीच नाही आहे। इथल्या लोकांना, कुठल्याच लोकांना गांभीर्य नाही आहे शिक्षकांचं। ते म्हणतात फक्त आम्ही पगारीसाठी आलो की बजेट नाही। अरे हे काय पद्धत झाली? 15 महिने उपाशी आहोत। 15 महिने झाले आमचे घराचे हप्ते, आजारपण, प्रत्येकजण 40-50 वर्षाच्या पुढचे शिक्षक आहेत। आता प्रत्येकाला शुगर आहे, BP आहे, दवाखाना आहे, अडचणी अनेक आहेत, तरी यांना गांभीर्य नाही आहे महानगरपालिकेला। तर आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचा दरमहा उपसंचालक कार्यालयाकडून 50% वेतन 15 महिन्याचं आलेलं आहे, तरी पण आमचा पगार करत नाही आहेत। आमचं पगार वेळेवर करावे आणि आमचे हप्ते वगैरे वेळेवर जातील, आमचे लेकरं सुखान राहतील, आमचं पोट पण व्यवस्थित भरेल। आमच्या पोटात नाही तर आमच्या होटावरच कुठून येणार आहे? भेटायला आलो तर तुम्ही भेटत नाही आहेत, ही कोणची पद्धत झाली? प्रशासन व्यवस्थित नाही आहे, आमचा पगार करत नाही। आम्हाला दरमहा पगार मागण्यासाठी आम्हाला इथे यावं लागतं। आमचा वेळ आणि तेही 10 तारखेच्या आत पगार करावी हीच मागणी आमची राहील।